सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील विविध कथित गैरव्यवहारांमुळे प्रशासन अडचणीत आले असून फार्मासिस्ट नियुक्ती प्रकरणासह अनेक तक्रारींची चौकशी सुरू करण्यात येणार आहे। आषाढी वारीनंतर सर्व प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेऊन आवश्यक निर्णय घेतला जाईल अशी माहिती आरोग्य सभापती चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली आहे। फार्मासिस्ट नियुक्ती प्रक्रियेत कथित बनावट अनुभव प्रमाणपत्र सादर करून नियुक्ती मिळाल्याची तक्रार समोर आली आहे। या प्रकरणातील आरोपांची सत्यता चौकशीत आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले। याशिवाय राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा लेखा व्यवस्थापकांकडून चालकांना मानधन वाटपात अनियमितता झाल्याच्या तक्रारी, काही चालकांना थेट देयके दिल्याचे आरोप आणि आरोग्य विभागातील इतर प्रशासकीय त्रुटींचीही चौकशी होणार आहे। प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी बदल्या, आरोग्य सेवकांच्या तक्रारी तसेच विभागातील इतर प्रलंबित प्रकरणांवरही वारीनंतर निर्णय प्रक्रिया गतिमान केली जाईल। मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या उपस्थितीत सर्व प्रकरणांचा आढावा घेऊन आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सभापती केदार सावंत यांनी सांगितले। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।